बोगस सोयाबीनच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झालाय। नाचनगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक निघून गेल्याच्या तक्रारी करत 7 जुलै रोजी निवेदन दिले होते। मात्र आजपर्यंत कृषी विभागाकडून पंचनामा करण्यापलीकडे कोणती ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तालुका कृषी अधिकारी देवडी यांना निवेदन देण्यात आले। संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारीचा सविस्तर अहवाल तयार करून पुढील कारवाईसाठी पाठवावा, तसेच संबंधित कृषी केंद्र आणि कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान कृषी मंत्री भरणे यांनी पावसाळी अधिवेशनात बोगस सोयाबीन जप्त करण्याचे आदेश दिल्याचा दावा करण्यात आला। त्यानुसार देवडी तालुका कृषी अधिकाऱ्याने कार्यालयात आतापर्यंत किती सोयाबीन जमा अथवा जप्त केले याची माहिती जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली। बोगस सोयाबीनमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 10 क्विंटल सोयाबीनच्या प्रमाणात आर्थिक भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सतीश बोरशे पाटील यांनी येत्या 8 दिवसात सविस्तर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिलाय। निवेदन देताना राम कैकाडी, आशिष गांजरे, राजेश शिंदे, सुरेश पाटेकर, मनोहर कडून, गदाले, सुरेश काळे, केंद्र शेख, मुनाफ, आशिष फाय, प्रमोद वंजारी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। महाराष्ट्र T24 करिता संतोष देशमुख, वर्धा। ऑफिस मध्ये कोण आहे तुम्ही कोण आहे? तुमचा परिचय? कृषी अधिकारी आहे ऑफिस मध्ये। तुमचा तालुका कुठे मेला का? वर्धेच्या ऑफिसला आहे। का करत आहे? तिचा पण चार्ज आहे त्यांच्याकडे। फोन लावा त्यांना। किती महिने झाले? आम्ही 1 महिना झाली कंप्लीट केली, एका महिन्यापासून आले नाही। झोपा काढून आले का? पगार कशाचा घेता? पगार कशाचा घेता? इकडून या भाऊ, इकडून या ना। ते इकडनं या सुरेश। ह्या खुर्चीची पूजा करायची आहे। हे सारे हरामखोर माल पैसा घेते, पगार घेते, 2-2 लाख रुपये पगार यांना आहे। हा कृषी खात्याचा पगार आहे। हे नाही, अगर कृषी खात्यात अगर शेतकऱ्याचा तुम्ही अगर काम नसेल करा तर राजीनामे द्या। त्याच्यामुळे आम्ही या खुर्चीचा सत्कार करताय। 1 महिना झाला आम्ही अर्ज केला, अजूनपर्यंत आमच्या शेतकऱ्याचा एकही पंचनामा त्यांनी व्यवस्थित केला नाही आणि आम्हाला अहवाल सुद्धा दिला नाही। म्हणून या खुर्चीचा जो सारा निष्क्रिय तालुका कृषी अधिकारी आहे, ज्याच्याकडे ऍडिशनल चार्ज आहे, याची बदली झाली पाहिजे किंवा याचा निलंबन झाला पाहिजे। याला प्रमोदराव इकडे या। त्यांना सांगा हे काय नसून आम्ही 100 नोट टाकतो ना सर। 100 नाही, याला पैसे पाहिजे। ते सारे तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी हे सर्व पैसे घेतात, हप्ते काढतात, हप्ते। नागत 100चे टाकतो, नसन जमत 500चे टाकतो। व्हिडिओ कथा आहे असं म्हणून द्या। 7 ऑगस्टला मागच्या वेळेस बोगस सोयाबीन बद्दल कृषी अधिकारी देवी यांना तक्रार केली होती। 7 जुलैला तक्रार केली। जवळपास आता 1 महिना झाला। एका महिन्यानंतर परिस्थिती जैसे तैसेच आहे। त्याच्यामध्ये काहीच प्रगती नाही। नुसते फक्त कृषी सहाय्यक येऊन त्यांनी पंचनामे केले, परंतु त्याचा पुढील प्रस्ताव जसा कोणी कोर्टमध्ये जाणार आहे त्यांना अहवाल पाहिजे या संबंधी सर्व कृषी विभाग उडवाउडीचे उत्तर देत आहे। आणि तिकडे कृषी मंत्री म्हणते का कृषी मंत्र्यांनी जवळपास 4 ऑगस्टला पावसाळी अधिवेशनामध्ये घोषणा केली होती का ज्याच्या सोयाबीन बोगस आहे त्यांचे सोयाबीन त्वरित जप्त करण्यात यावे, परंतु आजपर्यंत मला नाही वाटत देवी तालुक्यामध्ये संबंधित जो मी तालुका गुण नियंत्रक असेल किंवा तालुका कृषी अधिकारी यांनी सोयाबीन जप्त केली याची आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही। संबंधित जे बोगस सोयाबीन आहे त्यांच्यावर फक्त 2-3 कंपन्या सोडल्या तर एकाही बाकीच्या कंपन्यांवर यांनी अजून एफआयआर दर्ज नाही केला, कोणावरही काही कारवाई नाही केली। विशेष म्हणजे एकाही कृषी केंद्रावर यांनी अद्यापर्यंत कारवाई करू नये म्हणून यांचा आम्ही निषेध म्हणून इथे या तालुका कृषी जो इथे हजरच राहत नाही, त्यांच्याकडे ऍडिशनल चार्ज आहे, परंतु साहेब आजपर्यंत आम्ही एका महिन्यात जवळपास 15-20 डाव इथे आलो असेल, परंतु आम्हाला हा 6 पठ्ठ्या जो पगार इथला घेतो तो अजूनही आम्हाला, म्हणून त्याला ही पैशाची माय आम्ही त्याचं स्वागत इथं करत आहे। कारण ते मामाजी बरोबर पैसे घ्यायला कृषी केंद्रामध्ये जात असतात। प्रत्येकीतला कृषी अधिकारी असेल, तालुका गुण नियंत्रक असेल, तालुका कृषी अधिकारी असेल, जिल्हा कृषी अधिकारी, हे सब साले पैसे खाणारे हरामचोद आहे, नालायक आहे साले। आणि खाता हे कृषी विभागाचं आणि काम करते कृषी केंद्राचं, आणि याला असं वाटते का हे सर्व शेतकरी बयाडेच आहे। अरे तुम्ही शेतकऱ्याचं नाही तर मग कृषी विभागच बंद करा ना तुम्ही अगर करता। तिकडे कृषी मंत्री म्हणते का आम्ही जिल्हा नियोजन समितीतून शेतकऱ्यांना सोयाबीन उपलब्ध करून देऊ, ते पावसाळी अधिवेशन म्हणलं, परंतु अद्यापही बठ्ठ्याचा काही हिशोब नाही, कधी देणार आहे? आता तर सोयाबीन सोंगायची वेळ येईल, परंतु कृषी मंत्री कोण्या चुलीत गेला त्याचाही काही पत्ता नाही।
एवढं हरामखोर आहे भाजपचं सरकार आणि हे त्यांच्या कारकिर्दीत माजलेले हे कृषी अधिकारी यांचा सर्वांचा निषेध करायला आम्ही शेतकऱ्याच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने इथे आलो आहे. या हरामखोर कृषी अधिकाऱ्यांना ज्या विचारण्यासाठी इथं आलो आहे. आम्हाला सर्व अहवाल, तुम्ही केलेली कारवाई आणि आता तुम्ही काय करणार आहे याची सर्व माहिती आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. नाहीतर इथून आमचा मुर्दाच जाईल. आम्ही या फॅनला मी स्वतः फाशी घेतल्याशिवाय सोडणार नाही. इथेच फाशी घेईल. याची सर्वस्वी जबाबदारी या तालुका कृषी अधिकाऱ्याची किंवा जिल्हा अधीक्षक साहेबाची किंवा जो कृषी आयुक्त बसलाय मांढरे, जो हरामखोर कृषी सोयाबीनचं प्रमाणीकरण करतो त्याची सर्वस्वी जबाबदारी आहे. कारण थोई मामाजी घेते तिकडं आणि तो कृषी मंत्र्यालय पोहोचत. त्याचं स्टेटमेंट आहे त्या मांढरेचं का मला कृषी अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागते म्हणून एवढं बोगस सोयाबीन त्याला माहित आहे कोणता कास्तकार बोंबलत नाही. परंतु नेहमी देवी तालुक्यामध्येच बोगस, मागच्या वेळेस बी बोगस सोयाबीन देवी तालुक्यात झालं. त्याला माहिती आहे इथं झोपलेले शेतकरी आहे. परंतु नाही मित्र, आम्ही आता जागे झालो. तुम्हाला जिथं भेटाल तिथं ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा कायम राहील.